जय भीम. माय दादाचे जीवलग सर्वांना सप्रेम जय भीम. जय शिवराय, जय ज्योती, जय लहुजी, जय जवान, जय किसान, जय भारत, जय संविधान. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण खूप आनंद आहे मला. आमच्या तात्याने सजवलेली ही शेती, हिरवीगार शेती. हे बघा तुम्ही तिकडे हिरवीगार शेती पूर्णपणे. तिकडे बापू आहेत, तात्या, तिकडे आमचे माऊली, माझे लाडके भाऊ, आणि इकडे पिंट्या, लक्ष्मण. आणि आता आम्ही कोथिंबीरसाठी आलो होतो इथं. म्हणलं घ्यावं आणि निघून जावं. वाव, क्या होतं, हिरवीगार, एकदम जबरदस्त गावठी. चला चला आपण या सर्व शेती बघू आपली. आणि तो व्हिडिओ बनवणारे आमचा लाडका भैया. हां, चला. आणि खाली बघून ये भैया, तो खाली आपल्या शेतीमध्ये खूप काही तात्याने कष्ट करून केलेलं आहे. हा, हरभरा, चणे चणे, हरभरा एक नंबर. बघा बघा किती सुंदर, किती कष्ट करून बनवलेलं आहे या शेतीसाठी तात्याने. त्याच्यानंतर इथं इथं हे बघा, भुईमुगाच्या शेंगा. भुईमुग म्हणजे मुगाच्या शेंगा नाही, भुईमुगाच्या शेंगा त्याला म्हणतात, मोठ्या शेंगा. चला, कोथिंबीर घेऊ वाटले नाही, थोडीशी घेतली मी. खूप भारी बनवली पण तात्याने खरंच. या इकडे या. तुम्हाला घरी बसल्या बसल्या फुल आनंद मिळणार आहे शेती बघण्याचा. ही बोर, जे की इथून सुरुवात होती पाण्याची, या बोरनं आपल्याला सर्वाला हिरवळ दाखवलेली आहे. इकडे या, इकडं ही बाजू गहू. आपल्याला आवडते ना चपाती, ती ही शेती, गव्हाची शेती. वाव, क्या बात आहे. अरे वा 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 वा. समोर या, समोर या, समोर या. दाखवा दाखवा दाखवा. एक नंबर झाड, अमृत अमृत पेरू. क्या बात आहे भाई, क्या बात आहे. बघा, 1 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22 26 27 30, जवळपास 27 या झाडाला पेरू आहेत. वा वा वा, क्या बात आहे. छोटंसं रोपटं, किती फळ आहे त्याला. चला या. हे बघा आंब्याचं झाड. बघा, आश्चर्यचकित. हे बघा, हे दाखवा दाखवा, हे दाखवा. याला काय म्हणतात मी विसरलो, सॉरी बरं का, माझ्या लक्षात येत नाही आता. जगदीशला माहिती असेल. तर आम्ही असं बनवायचो आणि ह्याच्यावरती उभं राहून पाखरांना ह ह असं करून बरंच काही नाही का, असं हे करायचं आम्ही. असं आठुळा आठुळा. वाव, क्या बात आहे. आठुळा, लहानपणीच्या गोष्टी विसरणार नाही. आम्ही बुद्धिमान आहोत. चला पुढे या, पुढे या, इकडे या. ही बघा, ही ज्वारी. तात्याने खूप कष्टाने ही ज्वारी, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्वारीचं पीक घेणं सोपं नसतं. याला पाणी द्यावं लागतं, याला कष्ट करावं लागतं. खूप कष्ट करून तात्याने हे शेती फुलवली. खरंच तात्या, थँक्यू म्हणायला आम्हाला जमणार नाही, कारण तुम्ही खूप कष्ट केलात. थँक्यू ना, ते लेवल होणार नाही. या लवकर लवकर, चला चला या, पडा फास्ट पडा, या लवकर या. आमचा बंधारा जाण्याचा मार्ग. आणि जिथं आमच्या जीवनाची सुरुवात झाली ते माझे वडील बंधू आणि मोठ्या वहिनी यांची इथं समाधी आहे. मी अंधश्रद्धेच्या बाहेर आहे, पण एक इथं दादाच्या अस्थिया आहेत. येथे दादाच्या अस्थिया आहेत, म्हणून मी या अस्थियांना मी नमन करतो. कारण की माझ्या वडिलांची, माझ्या आई यांच्यापासून मी पुढे जीवनाचा माझा सुरुवात झालेला आहे. तरी सॅड नो सॅड. त्या माझ्या वहिनी, मोठे अण्णा, माझे मोठे भाऊ. चला, सुखदुःखाचं जीवन चाललं पाहिजे. आणि ते म्हणणं आहे, बुद्धांनी सांगून गेलेलं आहे, त्यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू होणारच आहे, त्यामुळं चालेल. चला पुढे या. सर्व हे दिसणारी शेती तुमच्यासमोर. पलीकडं लक्ष्मणची वाटणी, म्हणजे मोठ्या अण्णाची. अण्णाच्या नंतर तिकडं बापू आहेत, मग इथं भाऊ आहेत, आणि या साईडला इकडं इथं मला दिलेली वाटणी, त्याच्या पलीकडं तात्या आहेत. अशा प्रकारे आपली शेती. थँक्यू, तुम्ही बघितलात पूर्ण व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.
क्या बात आहे.